पहाटेचे 6 वाजले होते. गावातील जोशी कुटुंबाच्या घरात नेहमीप्रमाणे धावपळ सुरू होती. स्वरा सकाळी 5 वाजताच उठली. तिने घर झाडले, चहा केला, सासू-सासऱ्यांचा नाश्ता तयार केला, नवरा अमोलचा डबा भरला आणि स्वतः ऑफिसला जाण्याची तयारी करू लागली. स्वरा एका मोठ्या IT कंपनीत काम करत होती. तिचा पगार महिन्याला 1 लाख रुपयापेक्षा जास्त होता. पण एवढे कमावूनही तिला घरात मान नव्हता. सासू नेहमी टोमणा मारायची. कितीही पैसे कमावले तरी शेवटी बाईने घरच सांभाळायचं असतं. स्वरा हसून म्हणायची, आई मी प्रयत्न करते. तेवढ्यात अमोल उठला. अजून माझा चहा झाला नाही. स्वरा लगेच कप घेऊन आली. हा घ्या. अमोलने एक घोट घेतला आणि कप जोरात ठेवला. साखर जास्त आहे. स्वराने शांतपणे दुसरा चहा बनवला. सासू म्हणाली, इतका मोठा पगार घेतेस पण चहा नीट बनवता येत नाही. स्वराच्या डोळ्यात पाणी आलं. पण ती काही बोलली नाही. ऑफिसमध्ये मात्र सगळे तिचा आदर करायचा. तिच्या मेहनतीमुळे कंपनीला मोठा प्रोजेक्ट मिळाला होता. बॉस म्हणाले, स्वरा पुढच्या महिन्यापासून तुला प्रमोशन आणि पगारवाढ मिळणार आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. पण स्वराच्या चेहऱ्यावरचा आनंद नव्हता. कारण तिला माहीत होतं घरी गेल्यावर तिच्या यशाचं कुणालाही कौतुक वाटणार नव्हतं. संध्याकाळी ती घरी आली. हातात मिठाईचा बॉक्स होता. आई अमोल मला प्रमोशन मिळालं. अमोलने मोबाईलवरून नजरही वर केली नाही. हं ठीक आहे. सासू म्हणाली, मिठाई आणण्यापेक्षा 2 साड्या आणल्या असत्या तर बरं झालं असतं. स्वराचा आनंद एका क्षणात विरून गेला. रात्री जेवताना अमोल म्हणाला, तुझा पगार माझ्या अकाउंटमध्ये टाक. घराचा खर्च मी बघेन. स्वरा म्हणाली, आतापर्यंत तर मीच सगळे EMI भरत आहे. हे ऐकताच अमोलचा राग अनावर झाला. माझ्याशी हिशेब करतेस? स्वरा शांत राहिली. कारण तिला भांडण नको होतं. दुसऱ्या दिवशी कंपनीतून स्वराला परदेशात 6 महिन्यांच्या प्रोजेक्टची संधी मिळाली. पगार दुप्पट, राहण्याची आणि प्रवासाची पूर्ण व्यवस्था. बॉस म्हणाले, हा प्रोजेक्ट तुझं आयुष्य बदलून टाकेल. स्वरा विचारात पडली. घरी ही बातमी सांगितल्यावर काय होईल? त्या रात्री तिने धाडस करून सगळ्यांना सांगितलं. अमोल मोठ्याने हसू लागला. तू परदेशात जाणार, माझी परवानगी घेतलीस? स्वरा म्हणाली, ही माझ्या करिअरसाठी मोठी संधी आहे. सासू लगेच म्हणाली, घर सोडून जाणारी सून आम्हाला नको. स्वराने नम्रपणे विचारलं, मग माझ्या स्वप्नाचं काय? अमोल कठोर आवाजात म्हणाला, या घरात राहायचं असेल तर नोकरी सोड. क्षणभर घरात शांतता पसरली. स्वराच्या डोळ्यात अश्रू आले. एका बाजूला तिची अनेक वर्षाची मेहनत, दुसऱ्या बाजूला संसार. स्वरा रात्रभर झोपू शकली नाही. अमोलचे शब्द तिच्या कानात घुमत होते. या घरात राहायचं असेल तर नोकरी सोड. पहाट झाली. नेहमीप्रमाणे तिने घरातील सगळी कामं केली. पण आज तिच्या चेहऱ्यावरचं हसू हरवलं होतं. ऑफिसमध्ये पोहोचल्यावर बॉसने विचारलं, स्वरा परदेशातील प्रोजेक्टबद्दल काय ठरवलंस? क्षणभर ती शांत राहिली. मग म्हणाली, सर मला 2 दिवसांचा वेळ द्या. बॉस हसले. ठीक आहे, पण लक्षात ठेव, अशी संधी प्रत्येकाला मिळत नाही. त्या दिवशी संध्याकाळी घरी आल्यावर अमोलने थेट विचारलं, तर राजीनामा कधी देणार? स्वराने शांतपणे उत्तर दिलं, मी अजून निर्णय घेतलेला नाही. हे ऐकताच अमोल संतापला. माझं ऐकायचं नसेल तर या घरात राहायची गरज नाही. सासूनी त्याच्याच बाजूने म्हणाली, बायकोने नवऱ्याचं ऐकायचं असतं एवढंही कळत नाही का? स्वरा काहीच बोलली नाही. त्या रात्री ती तिच्या खोलीत बसून आईवडिलांचा फोटो पाहत होती. तिच्या आईचे शब्द आठवले, मुली, स्वाभिमान कधीच विकू नको. दुसऱ्या दिवशी सकाळी ती ऑफिसला गेली. तिने परदेशातील प्रोजेक्ट स्वीकारल्याचं पत्र साईन केलं. कंपनीत सगळ्यांनी तिचं अभिनंदन केलं. घरी मात्र वेगळंच वादळ तयार होतं. अमोलला कंपनीकडून आलेला ईमेल दिसला. तो संतापाने ओरडला, माझ्या विरोधात जाऊन निर्णय घेतलास? स्वरा पहिल्यांदाच ठाम आवाजात म्हणाली, हा निर्णय माझ्या आयुष्याचा आहे. अमोलने रागाच्या भरात तिची बॅग दाराबाहेर फेकली. मग निघून जा. स्वराच्या डोळ्यात पाणी होतं. सासूला नमस्कार केला आणि एकच वाक्य म्हणाली, मी घर सोडते आहे.
पण माझा स्वाभिमान नाही. हे बोलून ती घराबाहेर पडली. दार बंद झालं आणि त्या क्षणी अमोलला वाटलं ती 2 दिवसात परत येईल. पण त्याला अजून माहीत नव्हतं हा निर्णय त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा धडा होणार होता. स्वरा परदेशात गेलेल्या जवळपास 3 महिने झाले होते. पहिल्या काही दिवसात अमोलला वाटलं होतं की ती 3-4 दिवसात परत येईल. पण स्वरा आपल्या कामात इतकी रमली होती की तिचं नाव आता कंपनीतील सर्वोत्तम कर्मचाऱ्यांमध्ये घेतलं जाऊ लागलं. तिने नवीन प्रोजेक्ट यशस्वीपणे पूर्ण केला. कंपनीच्या वार्षिक कार्यक्रमात तिचा विशेष सन्मान झाला. सर्व वरिष्ठ अधिकारी तिचं कौतुक करत होते. स्वरा मात्र स्टेजवर उभी असताना मनातून विचार करत होती, आज आई-बाबा असते तर किती आनंद झाला असता. दुसरीकडे जोशी कुटुंबाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली होती. अमोलची नोकरी गेली होती. त्याने अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या, पण यश मिळत नव्हतं. घरातील बचत संपली, EMI भरता आली नाही. बँकेकडून नोटीस आली. सासूबाईंची तब्येतही बिघडली. डॉक्टरांनी काही महागड्या तपासण्या आणि औषध लिहून दिली. पण घरात पैसेच नव्हते. अमोलने मित्रांकडे मदत मागितली. ज्यांच्यासमोर तो नेहमी स्वतःचा मोठेपण मिरवायचा, त्यांनीच आता कारण सांगून हात झटकले. त्या रात्री तो एकटाच अंगणात बसत होता. त्याच्या नजरेसमोर स्वराचा हसरा चेहरा आला. तिने किती वेळा सांगितलं होतं, आपण दोघं मिळून संसार करूया, पण त्याने कधी तिचं ऐकलंच नव्हतं. तो स्वतःशीच म्हणाला, मीच माझ्या आयुष्याचा सर्वात मोठा शत्रू ठरलो. त्याच वेळी त्याचा फोन वाजला. अनोळखी नंबर होता. हॅलो, मी स्वरा बोलते. क्षणभर अमोल काहीच बोलू शकला नाही. कसा आहेस? स्वराने शांतपणे विचारलं. अमोलचा आवाज भरून आला. मी ठीक आहे. स्वराला त्याच्या आवाजावरूनच सगळं समजलं. ती म्हणाली, तू खरं बोलत नाहीयेस. अमोल काही क्षण शांत राहिला आणि मग पहिल्यांदाच तो रडू लागला. स्वरा, माझी नोकरी गेली, घरावर कर्ज आहे, आई आजारी आहे. मी खूप मोठी चूक केली. फोनच्या दुसऱ्या बाजूला काही क्षण शांतता होती. स्वरा म्हणाली, मी तुझ्यावर रागवले आहे, पण तुझ्या संकटावर नाही. अमोलला तिच्या शब्दांनी धक्का बसला. तू माझी मदत करशील? स्वरा म्हणाली, मी पैशाची मदत करेन, कारण आईचा उपचार महत्त्वाचा आहे. दुसऱ्याच दिवशी अमोलच्या खात्यात मोठी रक्कम जमा झाली. सोबत एक छोटा संदेश होता. हे उपकार नाहीत, ही माणुसकी आहे. तो संदेश वाचून अमोलचे डोळे पाणावले. त्याला आज पहिल्यांदाच समजलं, जिचा तो सतत अपमान करत होता, तीच खरी त्याच्या आयुष्याची ताकद होती. पण त्याला अजून माहीत नव्हतं, स्वरा लवकरच भारतात परतणार होती आणि तिच्या परतण्याने त्याच्या आयुष्यात असा एक सत्याचा स्फोट होणार होता, ज्यामुळे सगळंच बदलून जाणार होतं. कंपनीच्या नव्या प्रोजेक्टचा उद्घाटन समारंभ सुरू होता. सर्व कर्मचारी स्वराच्या टाळ्यांच्या गजरात स्वागत करत होते. अचानक सूत्रसंचालक म्हणाला, आज आपल्या कंपनीच्या यशामागे ज्यांचा सर्वात मोठा वाटा आहे, त्या आपल्या CEO स्वरा जोशी यांना मंचावर बोलवतो. स्वरा मंचावर गेली. तिच्या डोळ्यासमोर तिचा संघर्ष उभा राहिला. तिने भाषण सुरू केले. यश कधीच एकट्याचं नसतं, पण काही लोक आपल्या जवळच्या माणसांनाच कमी लेखतात. त्यांना वाटतं पैसा म्हणजेच माणसाची किंमत. इतक्यात मागच्या रांगेत बसलेला रोहन खाली मान घालून तिचं भाषण ऐकत होता. कार्यक्रम संपल्यानंतर रोहन स्वरासमोर आला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. स्वरा, मला माफ कर. मी तुझा खूप अपमान केला. तुझ्या कष्टाची कधी किंमतच केली नाही. स्वरा शांतपणे म्हणाली, माफी मागणं सोपं असतं, पण विश्वास परत मिळवायला वेळ लागतो. रोहन म्हणाला, मला एक संधी देशील? स्वरा काही क्षण शांत राहिली. मी तुला माफ करते, पण पुन्हा आधीसारखं आयुष्य जगू शकत नाही. रोहनला त्याची चूक पूर्णपणे समजली होती. काही महिन्यांची त्याने स्वतः छोटा व्यवसाय सुरू केला. मेहनतीने तो पुन्हा उभा राहिला. एके दिवशी तो स्वराच्या ऑफिसमध्ये गेला. आज मी माझ्या मेहनतीवर उभा आहे, हे मला तुझ्याकडून शिकायला मिळालं. स्वरा हसली. आता तुला समजलं, नात्यात अहंकार नाही तर आदर महत्त्वाचा असतो. दोघे वेगळ्या वाटांनी पुढे गेले.
पण एकमेकांविषयीचा राग कायमचा संपला. कथेचा बोध: पत्नी कमावते म्हणून तिचा अपमान करू नका. नातं टिकवायचं असेल तर प्रेम, विश्वास आणि परस्पर सन्मान सर्वात महत्त्वाचा असतो.